नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. पुण्यातील हडपसरच्या दुर्दैवी घटनेनंतर खडबडून जागे झालेले राज्य उत्पादन शुल्क विभागाने आता धुळे जिल्ह्यात अवैध दारू विरुद्ध झिरो टॉलरन्स म्हणजे शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले आहे. या अंतर्गत गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विशेष पथकांनी धडक कारवाईचा सपाटा लावला असून या मोहिमेत तब्बल 138 गुन्हे नोंदवत जवळपास 90 आरोपींना गजाआड करण्यात यश आले आहे. या कारवाईत धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करून तो जागेवरच नष्ट करण्यात आला, ज्यामध्ये हजारो लिटर गावठी दारू, ताडी आणि दारू बनवण्यासाठी वापरले जाणारे कच्चे रसायन यांचा समावेश आहे. सध्या नदी नाल्यांचे परिसर आणि दुर्गम डोंगराळ भागावर लक्ष केंद्रित करून हे धाड सत्र अधिक तीव्र करण्यात आले असून प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे संपूर्ण जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.